विशेषतः MPSCचे अध्यक्ष हे योगायोगाने मुख्यमंत्र्यांच्या गावचे आहेत, योगायोगाने ते मुख्यमंत्र्यांच्या गावचे आहेत। ते मुख्यमंत्री महोदय या पेपर फुटीच्या संदर्भात नेमकी भूमिका का स्पष्ट करत नाहीत? कारण प्रत्येक वेळेला ते असं सांगत आहेत की नाही, आमच्या काळात काही घडलंच नाही, पण तुमच्या काळात लागोपाठ TETचा पेपर फुटलाय, MHCETचा पेपर फुटलाय, वेगवेगळ्या म्हणजे कृषी विभागाच्या ज्या MHCET होतात त्याचे पेपर अनेक वेळेला फुटलेले आहेत। त्याच्या संदर्भाने मला वाटते कालच एका पत्रकाराने त्याची फार विस्तृत माहिती दिलेली आहे। आत्ता मृदा जलसंधारणचा पेपर फुटला, त्या पेपरमध्ये तर तुमच्याच पक्षात तुम्ही घेतलेला अभिषेक सावरीकर पुन्हा सापडला आणि परत आता हा पुणे महापालिकेतल्या पेपरचा प्रश्न, ड्रग्ज इन्स्पेक्टरचा प्रश्न महत्त्वाचं। या सगळ्या परीक्षांचे जेव्हा पेपर फुटतात, अगदी नीट सकट सगळ्या पेपरचे, तेव्हा या सगळ्या परीक्षांच्या पेपर फुटीशी संबंधित हे त्या परीक्षेचा क्लास घेणारे जे क्लासेसचे संचालक आहेत त्यांचं नाव सातत्याने पुढे येते। पोलीस भरतीची परीक्षा होती, त्याच्यामध्ये बारामतीच्या जी पोलीस भरती अकॅडमी आहे त्या अकॅडमीच्या संचालकाचं नाव पुढे आलं। नीटची परीक्षा भरती, त्याच्यामध्ये मोटेगावकरची तर अटकच झाली। आत्ताची ड्रग्ज इन्स्पेक्टरची जी काही परीक्षा भरती आहे याच्यामध्ये कौटिल्य अकॅडमीच्या प्रवीण पाटीलचं नाव सातत्याने पुढे येत आहे। याच पद्धतीने SMBचं नाव पुढे येत आहे। मग एवढी सगळी क्लासेसची नावं पुढे येत असताना या सगळ्या क्लासेसकडून किंवा क्लासेसच्या नोट्स असतील किंवा क्लासेसचे कम्प्युटर्स असतील, ज्या ज्या क्लासेसचं नाव पुढे आलेलं आहे त्यांच्या चौकशा का होत नाहीत? या सगळ्या क्लासेसकडून एकदा त्यांच्यावरची कठोर अशी प्रतिबंधात्मक कारवाई का केली जात नाही की जेणेकरून विद्यार्थ्यांची आयुष्य वाचवता येतील? पण यावर राज्याचे मुख्यमंत्री चकार शब्द बोलायला तयार नाहीत। राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जेव्हा आम्ही प्रश्न विचारतो तेव्हा मुख्यमंत्री महोदय मात्र गोलमटोल उत्तरं देण्यामध्ये जास्त इकडून तिकडून फिरवून उत्तरं देत आहेत। पण ते अजूनही सांगत नाही आहेत की प्रत्येक परीक्षेचा पेपर फुटताना त्या परीक्षेचा क्लास घेणारा कुठल्या ना कुठल्या गावचा क्लासेसचा संचालक त्याच्यामध्ये कसा काय गुंतवला जातोय किंवा गुंततोय, आणि त्या क्लासेसच्या संचालकाचं काय? कौटिल्य अकॅडमीच्या प्रवीण पाटीलबद्दल आता सरकारची काय भूमिका असेल? कारण प्रवीण पाटील आणि त्याची कौटिल्य अकॅडमी आणि त्या अकॅडमीत असणारी ऋतुजा आणि गौरव पाटील या सगळ्या लोकांनी घेतलेले आक्षेप, त्यांचे व्हॉट्सअप चॅट हे सगळं समोर असतानाही अजूनही त्यांच्यावर सरकारने कारवाई का केलेली नाही? पोलीस भरतीच्या प्रकरणात सुद्धा बारामतीच्या क्लासेसवाल्याची अजूनही कसलीही चौकशी झालेली नाही। मृदा जलसंधारणमधला जो काही पेपर फुटला त्याच्यातही कुठलीही चौकशी झालेली नाही। जो पेपर पुणे महापालिकेचा फुटलेला आहे त्यातल्या महापालिकेच्या लोकांवरती किंवा हे सॉफ्टवेअर ज्या कंपनीचं वापरलं गेलं त्यांची कुठलीही चौकशी अजून झाली नाही। मुलं दरवेळेला फक्त आणि फक्त अर्ज करतात आणि अर्ज केल्यानंतर त्याला थातूरमातूर उत्तरं आयोगाकडून मिळतात, मात्र राज्य सरकार नावाची जी यंत्रणा आहे ती ढिम्म आहे, ती अजिबात हलायला तयार नाही। यावर सरकार म्हणून काही आपली जबाबदेही आहे, आपलं उत्तरदायित्व आहे। या संबंधाने एक चकार शब्द जर फडणवीस साहेब बोलणार नसतील तर काय या लोकांना सरकारी यंत्रणांचं अभय आहे असं आम्ही समजावं का? हा खरा प्रश्न आहे। मॅडम, या संदर्भात तुम्ही जे संपूर्ण सांगितलं त्या संदर्भात तुम्ही सरकारची किंवा मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात काही भेट घेणार आहात का? बघा, या सगळ्या संबंधाने आपण याच्या आधी सुद्धा मी जसं म्हटलं की सरकारला आपण वारंवार याच्यातले मेल टाकले। काय आहे ना की सरकारला नॉन इश्यूजवरती जर कोणी चर्चा करणार असेल तर त्याच्यात वेळ भरपूर आहे। म्हणजे जात आणि धर्माची विभागणी करणारे, जातीय दंगली पसरवणारे आणि त्याच्या संबंधाने जर काही चर्चा व्हायची असेल तर मग सरकार त्याच्यासाठी वेळ द्यायला तयार असतं। परंतु जो प्रश्न विद्यार्थ्यांशी निगडीत आहे त्यावर मात्र सरकार बोलत नाही। माझ्या सरकारला 3 ते 4च मुद्दे ठळक पद्धतीने आहेत की
पुणे मनपाचा जो पेपर फुटलाय असा तिथल्या विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे, त्या पेपरच्या संबंधाने बारामतीला फुटलेला पोलीस भरतीचा पेपर, ड्रग्ज इन्स्पेक्टरचा पेपर जो जळगाव नंदुरबार साईडला फुटलेला आहे, या सगळ्या पेपर फुटीच्या मागे कुठल्या ना कुठल्या क्लासेसच्या संचालकांची नावं चर्चेत येत आहेत. त्या संचालकांची चौकशी कधी करणार? कौटिल्या अकॅडमीचे प्रवीण पाटील यांची चौकशी कधी करणार तुम्ही? ते प्रवीण पाटील आरोपी आहेत की नाही, गुन्हेगार आहेत की नाही, ते यथावकाश तपासात बाहेर येईल, पण चौकशी तर झाली पाहिजे. ती चौकशी अजून होत नाही आहे. पोलीस भरतीच्या प्रकरणात फार मोठं प्रकरण आपण सगळ्यांनी बाहेर काढलं होतं, पण त्याची चौकशीच झालेली नाही. ती चौकशी होणं गरजेचं आहे. विशेष म्हणजे ज्या लोकांवर आधी FIR गुन्हे दाखल आहेत, याच लोकांना पुन्हा पुन्हा कंत्राटं देण्यात काय हाशील आहे? हे कंत्राटं देणारी आणि शिफारस करणारी लोक कोण आहेत की त्याच सॉफ्टवेअर कंपन्यांना पुन्हा पुन्हा कंत्राटं मिळतात? जे गौडबंगाल आहे, जसं मी म्हटलं की विनोद तावडेंच्या काळामध्ये प्रितिश देशमुखला कंत्राट मिळतं, हे गौडबंगाल आहे. आणि SMB कंपनीवर गुन्हा दाखल होतो तरी SMB कंपनीला पुन्हा एकदा कंत्राट मिळतं. अभिषेक सावरीकर TETच्या परीक्षेमध्ये अडकतो तरी पुन्हा त्याला काम वेगळ्या कंपनीच्या माध्यमातून मिळतं, त्याच्यावर पुन्हा मृदा जलसंधारणचा गुन्हा दाखल होतो. म्हणजे सरकारच्या लाभार्थी यादीमध्ये ही सगळी फ्रॉड मंडळी कशी काय येतात हा खरा प्रश्न आहे. यावरच आता केंद्र सरकारकडनं एक विधेयक आणलं जाणार आहे. सुपर 6 अशी त्यांनी टीम देखील एक गठीत केली आहे. निलकेनी हे त्या टीमचे अध्यक्ष असतील. कसं पाहता याकडे तुम्ही? स्वतः नरेंद्र नाही, मोदी मुळात मुद्दा हा आहे की तुम्ही ज्या वेळेला एखादं विधेयक आणता, याचा अर्थ यू आर कमिटिंग, इट मीन्स दॅट यू आर कमिटिंग. तुम्ही ही गोष्ट मान्य करताय की पेपर लीक होतोय. पण मुळात पेपर लीक का होतो? तर कुणाचे तरी आर्थिक लाभ आहेत म्हणून. आर्थिक लाभ कुठे होत आहेत? तर तुम्ही अशा प्रकारच्या परीक्षा घेताय. आधी ज्या वेळेला मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या परीक्षा व्हायच्या तर त्यावेळेला म्हणजे आम्ही जेव्हा परीक्षा दिल्या तर त्यावेळेला ग्रुपिंग व्हायचे ना. PCMचं ग्रुपिंग असायचं, PCBचं ग्रुपिंग असायचं आणि त्यातनं परीक्षा व्हायच्या आणि त्यातनं मुलं मेडिकल आणि इंजिनिअरिंगला निवडली जायची. आत्ता तुम्ही JEE करता, नीट करता, पोरं कॉलेजमध्ये बसायच्याऐवजी क्लासेसमध्ये पैसे जास्त घालवतात. 10-10, 20-20 लाख रुपये क्लासेसमध्ये जातात आणि एवढे पैसे घालूनही पुन्हा क्लासेसचा संचालकच जर पेपर फुटीमध्ये पुन्हा त्यांच्याकडनं 20, 25, 30 लाख रुपये जर एका पेपर मागे घेत असेल तर ही जी सगळी आर्थिक लाभ मिळवून देणारी तुमची जी परीक्षा पद्धती आहे, मुळात त्या परीक्षा पद्धतीत बदल व्हावा, हा एज्युकेशनल रिफॉर्म व्हावा. हा रिफॉर्म करण्यासाठी सरकार का उत्सुक नाही? गुन्हा घडल्यानंतर गुन्हेगाराला शिक्षा करण्यापेक्षा मुळात गुन्हा घडूच नये यासाठी म्हणून तुमच्या परीक्षा पद्धती सुधारणा झाल्या पाहिजेत. यासाठी जसे केंद्रीय पातळीला प्रयत्न व्हावेत तसे राज्य पातळीला सुद्धा प्रयत्न होणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातनं मला वाटते मुख्यमंत्र्यांनी चर्चा करणं गरजेचं आहे. दिल्लीच्या यशस्वी आंदोलनानंतर आता CJP आणि तरुणांनी आपला मोर्चा नितीन गडकरींकडे वळवला. कसं बघताय? T20 जनता पार्टीची स्थापना केली परत. राजनाथ सिंह असं म्हणाले होते की हमारी पार्टी में इस्तीफे नहीं होते हैं, तो उनकी पार्टी में इस्तीफे होते हैं की नहीं होते हैं हे अत्यंत शुद्ध मराठवाडी भाषेमध्ये मला वाटते रावसाहेब दानवेंनी फार व्यवस्थित त्यांचं वाक्य सदा सर्व काळ चपकल बसेल अशा पद्धतीने सांगितले की तुमच्याकडे इस्तीफे होतात, तुम्ही झुकतात, तुम्ही वागतात, तुम्ही सगळं करतात. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना भाजपचा जो अहंकार आता या निमित्ताने मोडलेला आहे, त्यानंतर लोकांच्या एकूण आशा पल्लवित झाल्या आहेत. लोकशाही प्रक्रियेवरचा विश्वास जरा थोडासा परिदृढ व्हायला मदत होते आणि त्यामुळे निश्चितपणे लोकांना जर गडकरींच्याबद्दल राग असेल तर लोक गडकरींचा राजीनामा मागतील. पण मला असं वाटतं की फांद्या छाटत राहण्यापेक्षा मुळाशी घाव घातलेलं केव्हाही चांगलं. कधी धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा, कधी गडकरींचा राजीनामा, कधी अजून कोणाचा राजीनामा, त्यापेक्षा मोदींचा राजीनामा हे सगळ्यात चांगला उपाय आहे त्याच्यावरचा. उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या गुलाबराव पाटील यांनी. नाही, लक्षात घ्या आज संजय बंडू जाधव यांनी पण दिल्या. मला असं वाटतं की संजय बंडू जाधव यांच्याबद्दल मी मागेही एकूण सगळ्या खासदार फुटीच्या नंतरही त्यांच्याबद्दल बोलताना फार
ह्या सगळ्या लोकांमध्ये मला असं वाटतं की मला माझ्या नेत्याचा खूप अभिमान आहे की माझे नेते एवढं सगळं होत असताना कुठेही त्यांनी कधीही आकांडतांडव केला नाही, आक्रस्ताळेपणा केला नाही, वर्षा बंगल्याच्या भिंती रंगवल्या नाहीत, कोणावरही कसलीही खापरफोड न करता, चिडचिड न करता, कुणाबद्दलही अपशब्द न वापरता किंवा काहीही करेन, पक्ष फोडेन पण पुन्हा येईल असा अहंभाव न दाखवता त्यांनी जो शांत आणि संयमी स्वभाव दाखवला आहे तो बघता मला वाटते कुणालाही म्हणजे शत्रूलाही ज्या माणसाच्या एकूण स्वभावाबद्दल आणि त्याच्या जीवनशैलीबद्दल हेवा वाटेल असे नेतृत्व असणारे सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला कुणी तयार होईल. नक्कीच आपण पाहतोय की संजय राऊत यांनी म्हटलंय की दिल्लीला जाऊन आले फडणवीस, त्यामुळे शिक्षण मंत्र्यांच्या जागेसाठी त्या उत्तम आहेत. फडणवीस म्हणतायत की मी कुठेही जात नाहीये, मी मुंबईतच आहे, महाराष्ट्रातच आहे, नागपुरात आहे. अमृता वहिनींनी पण सांगितलं. अमृता वहिनी पण मला वाटते काहीतरी बोलल्या, त्याही म्हणाल्या की मी काही त्यांना काय म्हणाल्या त्या हां मी त्यांना दिल्लीत जाऊ देणार नाही. आता खरं तर बालहट्ट, स्त्रीहट्ट, राजहट्ट हे सगळेच हट्ट फार महत्त्वाचे असतात आणि अमृता वहिनींच्या स्त्री हट्टापुढे कदाचित त्यांचं काही चालणार नाही. पण वहिनींच्या अशा हट्टामुळे आम्ही एका चांगल्या मराठमोळ्या नेतृत्वाला पंतप्रधानपदी बघू शकणार नाहीत याचं आम्हाला वाईट वाटतंय. पण एक नक्की हे मी पुन्हा एकदा अंडरलाईन केलं पाहिजे, सगळ्या माध्यमांच्या समोर जबाबदारीनं सांगितलं पाहिजे की देवेंद्रजी चटकन कुठल्या का पदावर असेना दिल्लीला जावेत आणि महाराष्ट्राची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची आपल्याला मिळावी यासाठी चंद्रशेखर बावनकुळेजी पाण्यात देव घालून बसलेले आहेत. पण बावनकुळेंना माहीत नाही त्यांच्या किंवा फडणवीसांच्या खुर्चीखाली व्हाया अमित शहा शिंदेंनी केव्हाच फटाके लावलेले आहेत. सीजेपीच्या यशस्वी आंदोलनानंतर अभिजित दिपके हे प्रस्थापित तरुण नेतृत्वासमोर नवीन आव्हान उभं राहिलंय का? आणि याला जोडून प्रश्न आहे की कपिल सिब्बल यांच्यासोबत त्यांची भेट झाली, 25 मिनिटं चर्चा झाली. नाही, कपिल सिब्बलांच्या सोबतची जी भेट होती माझं आणि अभिजितचं कालही त्या संदर्भात, काल खरं तर त्याचं टायफॉईड आणि सलाईन वगैरे चालू होत्या, सकाळी पण आम्ही बोलत होतो त्या सगळ्या संदर्भाने. त्याचं निमित्त असं होतं की काल नेहाचा एक व्हिडिओ आपण बघितला असेल, नेहा बोरा यांनी एक व्हिडिओ काल प्रदर्शित केलेला आहे ज्यात त्यांनी की जर भाजपाने सांगितलं होतं की सीजेपीच्या निमित्ताने आणि नीट पेपर फुटीच्या निमित्ताने जर आम्ही सगळेजण रस्त्यावर उतरलेलो होतो आणि याच्यातल्या कुणावरही गुन्हा दाखल होणार नाही असं ऑलरेडी गव्हर्नमेंटने सांगितलेलं असतानाही पाटण्यामध्ये अनेक मुलांवर गुन्हे दाखल होत आहेत. मुंबईमध्ये सुद्धा अगदी दादर पोलीस स्टेशनला अनेक मुलांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. याचा अर्थ भाजप सरकारने आपला शब्द पाळलेला नाही. याच्याच विरोधात आज पुन्हा एकदा बिहार पाटण्यामध्ये त्याची निदर्शनं होत आहेत आणि ज्या मुलांवर गुन्हे दाखल होत आहेत अशांच्यासाठी आपण काही लीगल प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेऊ शकू का या संदर्भाने मला वाटते अभिजित आणि कपिल सिब्बल यांची एक भेट झालेली होती आणि ती चर्चा झाली होती. पण तुमचा जो मूळ प्रश्न आहे की काय या निमित्ताने प्रस्थापितांच्या समोर एक आव्हान उभं राहते का, तर मला वाटतं इतक्या लवकर प्री जजमेंटल होण्याची गरज नाही. त्याने हे अभिजित दिपके यांनी सुद्धा हे स्पष्ट केलेलं आहे की ही आमची मूवमेंट ही फक्त एज्युकेशनल पर्पजसाठीची मूवमेंट होती. आम्ही तुर्तास कुठल्याही पॉलिटिकल इंटरफिअरन्समध्ये नाही आहोत. तेव्हा आपणही त्यांना विनाकारण त्याच्यात ओढणं बरोबर असणार नाही. बाकी काळ ठरवेल. एमपीएससी कडून आता सांगण्यात आलं आहे की कुठेतरी ही जी तक्रार करण्यात आली होती ही बनावट तक्रार आहे, कारण की या आधी जी तक्रार त्यांना ईमेलद्वारे आली होती, पुन्हा एकदा त्यांच्याकडून एमपीएससी कडून सांगण्यात येते की जी तक्रार आम्हाला ईमेलद्वारे काल प्राप्त झाली आहे. त्यामध्ये असं लिहिलं की ही ईमेल आम्ही बनावट केली होती. त्यामागचं कारण म्हणजे परीक्षा ही पुढे जाण्यासाठी एकंदरीत हे सर्व केलं. ज्या मुलाने ही तक्रार केली होती त्या मुलावर एमपीएससीने इतके दबाव आणले, हे मी फार जबाबदारीनं बोलतेय. ज्या मुलाने तक्रार केली होती त्या मुलावर एमपीएससीने इतके दबाव आणले की तो मुलगा आता अक्षरशः फोन बंद करून नॉट रिचेबल आहे. अशा सगळ्या दबावात त्या मुलाच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर काय, ह्याची जबाबदारी कोण घेणार. एक दुसरं असं की एमपीएससीला हे आज का सुचलं,
जो मेल साधारणतः 1 महिन्यापूर्वी गेलाय त्यावर MPSCला हे उत्तर आत्ता का सुचलं? जे MPSC आधी असं सांगते की असं काही घडलंच नाही, नंतर असं सांगते की घडलं असेल तर आम्ही चौकशी करू, आणि आज असं जर सांगत असेल की हा मेल बनावट आहे असं त्या मुलाने सांगितलं, म्हणजे तुम्ही दबाव आणून, धमकी देऊन, धमकावून आम्ही तुला रिस्ट्रिकेट करू, तुला ब्लॅकलिस्टेड करू, तुला पुढच्या कुठल्याही परीक्षेत पुन्हा आम्ही बसू देणार नाही अशी भीती घालून जर त्याच्याकडून जबाब वदवून घेतला नसेल कशावरून? त्यामुळे MPSCने हे सगळं बोलताना माझी पुन्हा विनंती आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिव हरपालजी, त्यांना पुन्हा एकदा आमची विनंती आहे, तुम्ही समोरासमोर बसा, आमची तुमच्या समोर बसून चर्चा करायची तयारी आहे. तुम्ही आता हे आरोप करताय, रोहित पवारांनी हे आरोप केले, त्यानंतर कुठेतरी हे जर गोष्टी तुम्ही सांगताय की दबाव त्या विद्यार्थ्यावरती आणला गेला, त्यामागे कोण असेल नेमकं, कोणी दबाव आणला? नाही, दबाव कुणी आणला ते त्यांनी शोधावं, आणि दबाव कुणी आणला किंवा ड्रग्ज कुणी आणलं किंवा काही महाराष्ट्रात कुठे काही घडलं की हे कुणी केलं, कोण असावं असं जेव्हा आम्हाला विचारलं जातं ना, तेव्हा त्या सगळ्यांची उत्तरं मी द्यायला तयार आहे. मग एक काम करूया, गृह खातं माझ्याकडे द्या, देवेंद्रजी द्यायला तयार असतील तर, म्हणजे मग मी त्याची सगळ्यांची चौकशी करते. मग देवेंद्रजी कशासाठी आहेत, हे या राज्यातलं गृह खातं कशासाठी आहे? एका पोराने एक तक्रार नोंदवली, ती तक्रार पोर्टलवर नोंदवली, तुमच्याकडे मेल केला, 1 महिना तुम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही. जेव्हा हे प्रकरण याची मीडिया ट्रायल होते, मी बोलते किंवा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारजी बोलतात, तेव्हा मीडियाला आयोगाला जाग येते आणि आयोग अशा पद्धतीने विधानं करत असेल तर हे कितपत संयुक्तिक आहे? म्हणजे तुम्ही मोठं विधान करताय की त्याच्यावरती दबाव होता, म्हणजे 1 महिना उलटून गेलं की आता तरीच आरोप होते, तरीच MPSC या तक्रार समोर आणताय. या संदर्भाने मी हे खात्रीनं सांगू शकते की या मुलावर दबाव आलेला असू शकतो. जो मुलगा इतक्या खात्रीने सगळे स्क्रीनशॉट जोडून, सगळी माहिती जोडून, त्याच्यातल्या टाईमलाईन सकट की किती वाजता कोणता मेसेज गेला हे सगळं व्यवस्थित, विशेष म्हणजे त्याच्यावरचा ज्याच्यासोबत त्याने चॅटिंग केलेलं आहे ही सगळी माहिती तो शेअर करतो. पण ते काय झालं की शेअर करताना त्याचा नंबर एका व्हॉट्सअपवर गेला आणि तो कोण मुलगा आहे ते लक्षात आलं, आणि त्यानंतर त्या मुलावर जो दबाव आला तोपर्यंत म्हणजे साधारण 6 दिवसापूर्वीपर्यंत त्या मुलाचा फोन नंबर चालू होता. आता अचानक त्याचा फोन नंबर बंद झाला, अचानक तो नॉट रिचेबल झाला, याचा अर्थ काय? तुम्ही दबाव आणताय का? तुम्ही घाबरवताय त्याला. आम्ही त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला तर तो सांगतो की मला पुन्हा वेगळ्या परीक्षेला कदाचित बसूच देणार नाहीत. मग त्याची लाईफ स्पॉईल होईल म्हणून तो कदाचित बोलत नसेल कशावरून. तुमचं बोलणं झालंय त्या विद्यार्थ्याबरोबर? माझं त्याच्या मिडल पर्सनशी बोलणं झालंय. तुम्हाला म्हणजे हे कन्फर्म आहे की त्याचे दबाव आहे, त्याच्यावर दबाव आहे हे कन्फर्म आहे नक्कीच. त्यातून मग त्यांनी हा पुन्हा एकदा आणि त्याच्यावर दबाव नाही असं जर MPSCच्या सचिवांचं म्हणणं असेल तर माझं परत एकदा त्यांना म्हणणं आहे, आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून त्यांनी समोरासमोर बसून चर्चा करावी. आमची चर्चा करायची तयारी आहे, त्यांनी चर्चा करावी. एक मिनिट, कालचा जल्लोषमध्ये जी गर्दी होती आणि त्याच्याने म्हणजे तरुणाई ठाकरे कुटुंबियाच्या जवळीक आलेली आहे, हे पाहून विरोधकांचे धाबे दणाणले असं वाटतं का तुम्हाला? नाही, त्यांचं धाबं किती दणाणलंय ते बघा ना. त्यांचं धाबं इथून संभाजीनगरपर्यंत दणाणलंय की ज्या दिवशी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला त्या दिवशी हे सगळे सत्ताधारी या विद्यार्थ्यांना फॉरेन फंडिंग वगैरे येते असं सगळे बोलत होते. म्हणजे अगदी त्यांच्या बड्या बड्या नेत्यांपासून ते छोट्या छोट्या पावाच्या तुकड्यावर भुंकणाऱ्या टॅटोधारी भक्तिनींपर्यंत सगळेजण सांगत होते की फॉरेन फंडिंग आहे, फॉरेन फंडिंग आहे. आणि हे फॉरेन फंडिंग आहे म्हणणारे काल मात्र त्यांच्या घरी जाऊन चहापान करत होते. राव, काय धाबं दणनलं असेल, काय जमीन हादरली असेल बघा ती. अवघड आहे.